जय हिंद मित्रांनो, आपल्या या फुकटच्या पाकट उपक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी खेड्यापाड्यामध्ये आहेत, ज्यांच्याकडे किंवा पैशाचा प्रॉब्लेम आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा उपक्रम चालू केलेला आहे, फुकटच्या पाकट उपक्रम। हे कसं आहे, फुकट आहे, फुकटचं जास्त माणसाला पचत नाही आणि ज्याला पचतंय तर इकडे या माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि दररोज आजपासूनचे गणित व बुद्धिमत्तेचे व्हिडिओ टॉपिक वाईज दररोजच्या दररोज बघा। तुम्हाला जसं तुम्ही पैसे भरून क्लासमध्ये शिकता त्या पद्धतीचं तुम्हाला पूर्ण संख्या चॅप्टर पासून स्टार्ट आणि दररोजचा पार्ट 1 पार्ट 2 प्रत्येक चॅप्टरचा पडत जाईल आणि इथं तुम्ही काहीतरी शिकून जा आपल्या चॅनलला। त्यामुळे काय करा, सबस्क्राईब करा। आता बघा, आपला पहिला चॅप्टर कोणता हो? संख्या चॅप्टर। मग संख्या चॅप्टर मध्ये काय शिकायला पाहिजे? पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की संख्यांचे प्रकार। मग संख्यांच्या प्रकारामध्ये बघा, पहिल्यांदा नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या, या नैसर्गिक संख्येलाच काय म्हणतात हो? तर नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या सुद्धा म्हणतात। आणि नैसर्गिक संख्या ही शून्यापासून सुरुवात होत नाही, कारण निसर्गातील प्रत्येक वस्तू मोजताना आपण शून्यापासून मोजतो का? नाही। एक झाड, दुसरं झाड, तिसरं झाड असं म्हणतो की नाही, किंवा एक टेबल, दोन टेबल। म्हणून नैसर्गिक संख्या ही कुठून चालू होते? एक पासून चालू होते, 1 2 3 4 अशी अनंतापर्यंत। नंतर पूर्ण संख्या बघा, शून्य ही काहीच नाही त्या ठिकाणी, म्हणजे ते सुद्धा काहीतरी पूर्ण आहे, म्हणून शून्य हा पूर्ण संख्येमध्ये येतो। तर पूर्ण संख्या कुठून चालू होते हो? शून्यापासून। 0 1 2 3 4 डॉट 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 अनंतापर्यंत। त्याच्यानंतर पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे तुमची संख्या रेषेवर शून्याच्या अलीकडले मायनस आकडे सुद्धा पूर्णांक असतात आणि शून्याच्या पलीकडील प्लस आकडे सुद्धा काय असतात? पूर्णांक असतात। म्हणून -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत आणि इकडे सुद्धा अनंतापर्यंत तुमच्या काय येतात? पूर्णांक संख्या येतात। त्याच्यानंतर समसंख्या। ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं? तर समसंख्या म्हणायचं। 2 4 6 8 10 12 डॉट 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 अनंतापर्यंत। त्याच्यानंतर बघा, विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्यांना काय म्हणायचं? विषम संख्या। 1 3 5 7 9 11। मग सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 1। सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या कोणती? तर 9। सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती? तर 11। सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? तर 99। मग त्याच्यानंतर काय आपल्याला शिकायचंय? मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो, अदरवाईज दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाहीत, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणायचं। 2 3 5 7 11 13, त्याच्यानंतर 17 19 असं डॉट 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 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 25 मूळ संख्या आहेत। हे आपल्याला नंतर विस्तारित रूपात बघायचंय। त्याच्यानंतर बघा, संयुक्त संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो त्या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या। मग सर्वात लहान संयुक्त संख्या 4। कारण का? 4 ला 1 नाही भाग जातो, 4 ला 2 नाही भाग जातो आणि 4 ला 4 नाही भाग जातो। त्याच्यामुळे 2 पेक्षा जर जास्त संख्येनं कुठल्या संख्येला भाग जात असेल तर तिला काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे परिमेय संख्या। परिमेय संख्या म्हणजे काय? P/Q म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपात लिहिली जाणारी संख्या, त्या संख्येला काय म्हणायचं? परिमेय संख्या म्हणायचं। आणि परिमेय संख्येला Q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे छेदाच्या स्थानी 0 हा कधीच नसतो परिमेय संख्येमध्ये। परिमेय संख्या या आवृत्ती असतात। म्हणजे काय हो? आता बघा, इथं 1/2 असलं, 1/2 ने 1 ला भागलं काय होतं? 0.5 बरोबर। म्हणजे या खंडित तर असतात, नाहीतर आवृत्ती स्वरूपात म्हणजे कशा हो? 0.3333 अशी आवृत्ती होत जाणार, किंवा इथंच थांबणार 0.35 इतकं। याला काय म्हणायचं? परिमेय संख्या। मग परिमेय संख्येमध्ये काय येते? हे 5 सुद्धा येतो। म्हणजे इथून वरच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या सर्व संख्या कोणत्या आहेत? परिमेय संख्या आहेत। मग अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं। किंवा जी संख्या अखंड अनावृत्ती आहे, म्हणजे काय हो? 0 3 5 6 7 अशी अनावृत्ती, 8 9 असं कुठपर्यंत पण तिचा भाग जातच चालाय, तर तिला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या म्हणायचं। मग पाय ही आपली अपरिमेय संख्या आहे, कारण पायची किंमत 3.1457 अशी कुठपर्यंत पण भाग जातो तिला, म्हणजे ती आवृत्ती सुद्धा होत नाही आणि
खंडित सुद्धा होत नाही, म्हणजे अखंडित आणि अनावृत्ती होते, म्हणून पाय ही कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. इतकंच लक्षात ठेवायचं, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही किंवा ज्या संख्येची काय होतो, अनावृत्ती स्वरूपात भाग जातो, म्हणजे काय, किती 4 5 6 7 8 9 असं वेगवेगळ्या प्रकारचा आवृत्ती होत नाही, अशा संख्येला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या म्हणायचं. मग वास्तव संख्या काय हो, तर वास्तव संख्या इथून वरच्या शिकलेल्या या सर्व संख्या कोणत्या असतात, तर या सर्व संख्या वास्तव संख्या असतात. इथं राहिलं बघा एक अवास्तव संख्या राहिलं होतं आपलं, अवास्तव संख्या. मग अवास्तव संख्या कशाला म्हणायचं, जी संख्या वास्तवातच नाही, अस्तित्वातच नाही. उदाहरणार्थ 8/0, शून्यानं जर 8 ला भाग जातो का हो, नाही जात. म्हणजे काय येतंय, ही या संख्येचं उत्तर काय येतंय, इन्फिनिटी येतंय. इन्फिनिटी म्हणजे सांगता येत नाही. मग जी संख्या वास्तवातच नाही त्या संख्येला काय म्हणायचं, अवास्तव संख्या. बघा उदाहरणार्थ आपल्याला 100 मार्काचा पेपर असतो, 100 पैकी 80 मार्क पडले, मास्तर डोक्यावर 80 देते, म्हणजे ही काय हो, वास्तव संख्या आहे किंवा परिमेय संख्या आहे. तर मग काय करायचे, अवास्तव संख्या जर 0 मार्काचा पेपर आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला 8 मार्क पडलेत, तर मास्टरला जोड्यानं मार्क की नाही 0 मार्काच्या पेपर पैकी 8 दिल्यावर. मग तसंच आहे, ही अवास्तव संख्या आहे. समजलं का तुम्हाला, अवास्तव संख्या म्हणजे काय राहिलं होतं आपल्याला यायचं. त्याच्यानंतर बघा त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, एखादी नैसर्गिक संख्या, बघा एखादी नैसर्गिक संख्या दिली तुम्हाला, काय दिली 5, तर काय करायचं, त्याच्या पुढली संख्या 6 घ्यायची आणि भागिले 2 करायचं. मग 2 6 5 15 त्रिकोणी संख्या. नैसर्गिक संख्येच्या सलग पुढली संख्या घेऊन त्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि तिच्या निम्म करायचं, म्हणजे तुम्हाला काय भेटल, त्रिकोणी संख्या भेटल. मग 1 3 6 10 या काय हो, त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजे ते काय, त्याच्यापासून त्रिकोण बनतो, त्रिकोण, म्हणून त्याला काय म्हणायचं, त्रिकोणी संख्या. चौकोनी संख्या म्हणजे काय, आपली वर्ग संख्या. जेवढ्या काही वर्ग संख्या आहेत त्या सर्व संख्यांना काय म्हणायचं, चौकोनी संख्या. कारण का, चौकोनाचे क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. आपल्याला जर 1 चा वर्ग करायचं म्हणलं, 2दा 1 गुणिले 1 म्हणजे बाजूचा वर्ग. तसंच चौकोनी संख्या म्हणजे कुठल्याही संख्येचा, कुठल्याही नैसर्गिक संख्येचा वर्ग म्हणजे तुमची चौकोनी संख्या. तर आता हे तुम्हाला संख्या समजले असं गृहीत धरू आपण. पण आपल्याला डिटेल मध्ये प्रश्न कशावर पडतो हे बघायचंय. आपल्याला इथं प्रश्न पडतो आणि इथं आपण चुकतो, परिमेय संख्येला 1 चुकतो. त्याच्यानंतर कुठं प्रश्न पडतो आपला, त्रिकोणी संख्या. हे 2 संख्या महत्वाच्या आहेत. परिमेय संख्येला 1 आपण चुकतो आणि त्रिकोणी संख्या, तर या आपण पूर्ण विस्तारित रूपामध्ये आपण काय करू, पुन्हा एकदा नंतर आपले प्रश्न उत्तर चालू झाल्यानंतर आपण काय करू हे पाहून घेऊ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिकायचंय काय, तर या संख्या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा बेसिक तुम्हाला काय माहित पाहिजे, तर संख्या चॅप्टर चालू करण्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे बघा, की तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पाढेपाठ पाहिजेत. 1 ते 30 पर्यंतचे पाढेपाठ पाहिजेत. त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत. 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय पाठ पाहिजे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण मूळ संख्या माहित पाहिजेत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहित पाहिजेत. हे तुम्ही करून घ्या. 1 ते 30 पर्यंतचे पाढेपाठ करून घ्या. 1 ते 10 पर्यंतचे पाठ करून घ्या. आणि 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या, आणि 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून घ्या. हे जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही किंवा हे तोपर्यंत तुमचा टायमिंग वाचत नाही. हे तुम्हाला पाठच पाहिजे. तुम्हाला वर्ग तयार कसा करायचा हे मी वर्ग आणि वर्गमूळ चॅप्टर मध्ये शिकवितो. घन कसा तयार करायचा त्याच चॅप्टर मध्ये घनमूळ शिकवितो. पण तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पाढे आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठच पाहिजे. त्या मूळ संख्या सुद्धा मी तुम्हाला लिहून देतो नंतर आपलं हे चालू असताना. ते आपला हे बघा, आता काय आपल्याला महत्वाचं म्हणजे संख्या चॅप्टर मध्ये सर्वात अगोदर आपण शिकलो काय हो, नैसर्गिक संख्या. हे सगळेच शिकतात. नैसर्गिक संख्या काय करतात हो, सर्वच जण शिकतात. सगळ्याला माहित आहे 1 2 3 4 डॉट 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 अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या. पण असा प्रश्न तुला पडत नाही बाळा. बघ तुला प्रश्न कसा पडतो, तर प्रश्न पडतो काय पडतो, 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न पडतो. मग तुला काय म्हणतो, सोडवा म्हणतो. मग बघ मित्रा, काय करायचं नाही, एकदम सोपं आहे. तुला सर्व क्लासमध्ये कुणी बघितलं तर शिकलेलं असतंय. असं जर नैसर्गिक संख्येची बेरीज करायची म्हणलं तर काय कर, ही शेवटची संख्या 50 गुणिले पुढची संख्या 51 कर आणि भागिले काय कर, 2 कर. मग 2 या 50 ला भाग, 25 चा भाग जातो, 25 1 25 ला 5 हातचे आले 2, 25 5 125 आणि 2 किती होतात, 127, 1275 तुझं काय येते, उत्तर येते. हे तुला सर्वजण सांगतात. पण ही ट्रिक फक्त नैसर्गिक संख्येलाच लागू होती. ही संख्या घ्यायची, त्याच्या पुढची घ्यायची, भागिले 2 घ्यायचं. मग समसंख्येची बेरीज सांगितलं तुला, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज, 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, असं जर सांगितलं तर मित्रा हे बघ, ज्या दोन संख्येमध्ये किंवा दिलेल्या पूर्ण पदावलीमध्ये, त्या दिलेल्या पूर्ण श्रेणीमध्ये जर समान फरक असेल तर एकच सूत्र वापरायचं. कोणतं सूत्र, पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एवढंच करायचं. पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, हे एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. हे सूत्र कसं आहे, हे सूत्र आहे हंगामी, आणि हे सूत्र कसं आहे, बारमाही सूत्र आहे. बारमाही म्हणजे प्रत्येक उदाहरणाला सम असो, विषम असो, तुझी कुठलीही संख्या असो, किंवा समान फरकाचं 4 8 12 असो, कुठला पाडा असो, त्यांची असो, कुठल्याही संख्येची बेरीज तू या सूत्रानं सोडू शकतोस. मग आता बघ काय करायचं, तर पहिली संख्या काय हो, 1 आहे, गुणिले शेवटची संख्या किती आहे हो, 50, भागिले 2 गुणिले 1 ते 50 मध्ये एकूण किती संख्या असणार आहे तो, 50च संख्या या सूत्रानुसार. मग काय, 50 आणि 1 51, ह्या 2 न 50 ला भागितलं, 25 चा भाग गेला, गुणिले 25, इथे केले बघा, 51 गुणिले 25, आपण किती उत्तर आले, 1275. आणि तुम्हाला वाटेल की मास्तर मग ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, खूप फरक आहे. फक्त इथं तुम्हाला वाटतं की इथं तुम्ही 50 घेतलं, इथं 50 गुणिले इथं अधिक आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, हे गुणिलेच आहे. इथं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. हे लक्षात ठेवा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. बघा, हे 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 1275 आली. मग तुम्हाला 1 पासून जर स्टार्ट केलं तर हे सूत्र लागू होतंय. मग एखादी वेळेस असं देतात मित्रांनो, तुम्हाला काय देतात, आता मी सांगितलेल्या सूत्रानुसारचं उत्तर आणि तुमच्या दुसरीकडे तुम्ही शॉर्ट ट्रिकनं शिकलेल्या सूत्रानं उत्तर कसं चुकते बघा. तुम्हाला असं सांगतात 11 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग तुम्ही असं जर केलं 50 गुणिले 51 भागिले 2, तर उत्तर तुमचं तेच येतं 1275. आणि ऑप्शन क्रमांक 1च देतात त्याने 1275, कारण तुम्ही चुकावं म्हणून. मग हे उत्तर येत नाही. मग तुम्हाला मी सांगितलेलं सूत्र, कोणतं सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग बघायचं, पहिली संख्या काय हो, 11 अधिक शेवटची संख्या 50 भागिले 2 गुणिले, आता महत्वाचा आहे एकूण संख्या. तिथं ठीक आहे, 1 ते 50 होता आधीच्या उदाहरणात म्हणून जमलं. 1 ते 50 मध्ये एकूण 50 संख्या राहतात. पण 11 ते 50 कसं, तर एकूण संख्या काढताना काय करायचं बाळा, ही शेवटची संख्या 50 वजा त्याच्यातून 11 करायचं, आणि वजा 11 केल्यानंतर अधिक 1 करायचं. अधिक 1 करायचं, विसरायचं नाही. का विसरायचं नाही, इथं बघ, 50 मधून 11 काढले, 50 मधून 11 काढले, तुझे उरतात किती हो, 39 उरतात, 39. आणि हे अधिक 1 एकूण संख्या किती, 40. तर इथं 11 ते 50 म्हणलेत, म्हणजे पहिल्या 11 संख्या नाहीत असं नाही, 11 आहे, 10 संख्या नाहीत, 10. आणि इथं आपण 50 मधून 11 वजा करायला म्हणून काय करायचं, अधिक 1 करायचं. मग तुझ्या एकूण संख्या किती येतील, 40. ज्याला इतकं समजलं 50 मधून 11 काढले 39 होतात, पण 11 ही संख्या त्याच्यामध्ये आहे. मग 50 मधून किती हो, 10च काढायचं, त्यांचं एकदम उत्तर बरोबर येतं. पण ज्याला जमत नाही त्याला असं करायचं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं. अधिक 1 करायला विसरायचं नाही. मग एकूण संख्या तुझ्या किती बेटा, 40. तर 11 आणि 50 किती होतात, 61 भागिले 2 गुणिले 40. या 2 ने 40 ला भागलं, 20 चा भाग 61 दोन्ही कर, किती होतंय हो,
122. मग तुझं उत्तर काय येईल 1220 येईल, 1220 बरोबर. आणि तुला हे नकोच वाटलं सर हे जरासं अवघड आहे, ते पहिलंच मला सांगितलेलं खूप बरं होतं, कोणतं ते 50 गुणिले 51, तर ते बी करता येतं. कसं करता येतं बघ तुला सांगतो, त्याची बी ट्रिक सांगतो. इथं शेवटची संख्या 50 गुणिले 51 भागिले 2 करायचं, इथं वजा द्यायचं. वजा का द्यायचं बघ, इथं 11 पासून स्टार्ट आहे म्हणजे 10 नाही, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या संख्या नाही, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या नाही, तर याच्या मागलची संख्या वजा केलं. मागलची संख्या काय हो 10 गुणिले 11 भागिले 2 करायचं, कारण 1 ते 10 पर्यंतची बेरीज बघा, 1 ते 10 पर्यंतची बेरीज आपल्याला नाही, 11 ते 50 पर्यंतची बेरीज काढायची आहे. मग 10 पर्यंतची बेरीज याच्यातून वजा करावं लागेल की नाही, म्हणून मी काय केलं 10 गुणिले 11 भागिले 2 केलं. आता बघ याचं उत्तर किती येतंय, 25 गुणिले 51 आपण काढलं होतं 1275, वजा याचं उत्तर काय येतंय 2 पंचे 10 11 5 55 वजा करायचे. मग 1275 मधून 55 वजा कर, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 5 गेले 2, हे 12ला जसे आस तसे 12, 1220 आलं का. असं बी येतंय तसं बी येतंय, फक्त याला थोडंसं डोकं लावावं लागते, त्याला डोकं लावावं लागत नाही, त्याला डायरेक्ट पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजलं का नैसर्गिक संख्येवरचे उदाहरण कसे पडतात. अजून एक याच्यावरचं उदाहरण बघू आपण. कसं उदाहरण बघू बघा, 22 ते 62 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बघ बेटा काहीच करायचं नाही, एकदम सोपं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले काय हो एकूण संख्या. मग काय करायचं, पहिली संख्या 22 अधिक शेवटची संख्या किती 62 भागिले 2 गुणिले एकूण संख्या तुला माहिती नाही, तर एकूण संख्या काढायच्या कशा मी तुला सांगितलं होतं. बघ इकडे एकूण संख्या काढायच्या, एकूण संख्या काढायच्या, तर काय करायचं शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक फक्त 1 करायचं. मग शेवटची संख्या किती 62 वजा पहिली संख्या 22 अधिक काय करायचं 1. 62 मधून 22 गेले किती राहतात 40 अधिक 1 किती हो 41. एकूण संख्या किती आल्या तुझ्या ह्या 41 एकूण संख्या. समजलं. फक्त एकूण संख्या काढताना हा +1 करायचं विसरायचं नाही, कारण शेवटच्या संख्येमधून आपण पहिली संख्या वजा करतो आणि जशाच तसं आलेलं 40 उत्तर लिहितो, मग आपलं चुकते. हे +1 करायला विसरायचं नाही, कारण 22 ही संख्या त्याच्यामध्ये ऍड आहे आणि 22 ही संख्या आपण काय केलंय वजा केलंय. आणि हे असं जर तुम्हाला समजत नसेल तर ती दुसरी सांगितलेली पद्धत त्याही पद्धतीने सांगतो तुम्हाला. बघा 22 आणि 62 किती होतात 2 2 4 6 2 8 84 भागिले 2 गुणिले किती हो 41. मग या 84 चं निम्म करा 2 चोक 8 आणि 2 दोन्ही 4 42 गुणिले काय हो 41 बरोबर. मग 42 गुणिले 41 यांचा गुणाकार करून घ्या, इकडं कोपऱ्यात करा आणि कुठल्या अवघड गोष्टी काय करायच्या कोपऱ्यामध्ये जाऊन करायच्या. आणि तुम्हाला कोपऱ्यात करायचं सांगायची गरज नाही, त्याच्यात तुम्ही परफेक्ट असताल. बघा काय करायचं 42 गुणिले 4 दोन्ही 8 4 चोक 16 2 8 4 12 2 हातचाला 1 1722. काय येईल तुमचा आन्सर 1722. समजलं. आता दुसरी स्टेप बघा, याची दुसरी स्टेप तुम्हाला जसं मी सांगितली तस म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार शॉर्ट ट्रिक नुसार काय हो 62 गुणिले पुढली संख्या 63 भागिले 2 इथं फक्त वजा करायचं. वजा करताना काय करायचं 22 ते 62 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे, पण 1 ते 21 पर्यंत आहे का हो नाही. मग 1 ते 21 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काय करा वजा करून टाका, म्हणजे 21 गुणिले 22 भागिले 2. मग बघा काय होतं 2 न 62 ला भागलं मी 2 त्रिक 6 2 1 2 31 गुणिले 63 वजा इथं 2 11 22 21 गुणिले 11. आता यांचा गुणाकार करून वजाबाकी करा. मग गुणाकार वजाबाकी कुठं करायची कोपऱ्यात इथं आपल्याकडे आता जागा नाही, म्हणून आपण काय करू इथं बाजूला करू. बघा 63 गुणिले 31 1 न भाग दिला गुणिले 63 जशाच तर 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18 3 6 9 6 15 ला 5 1953. किती आला गुणाकार 1953 वजा 11 1 11 ला 1 हातचा आला 1 11 दोन्ही 22 आणि हातचा 1 किती हो 23. 1953 मधून 231 वजा करायचे, 3 मधून 1 गेला किती 2
5 मधून 3 गेले किती हो 2, त्याच्यामधून 9 मधून 2 गेले किती 7 आणि 1 आलं का उत्तर तेच 1722. कुठल्याही पद्धतीनं करा, म्हणजे तुम्हाला जसं वाटेल जसं करू वाटेल तसं करा, पण उत्तर तुमचं कसं आलं पाहिजे, सेमच आलं पाहिजे, उत्तर चुकता कामा नये. बघा नैसर्गिक संख्येवरचे उदाहरण समजले तुम्हाला. आता हे फक्त बेरजे पुरते होते. नैसर्गिक संख्येच्या आता पुढची स्टेप बघू, याच्यामध्ये पुढचं उदाहरण कसं येते. तर पुढचं उदाहरण असं येते बाळांनो. आता उदाहरण आपण चेंज करू. बघा सोप्यापासून सुरुवात करू. 9 ते 22 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने कमी आहे. बघा काय म्हणलंय, 9 ते 22 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने कमी आहे. 8 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेपेक्षा, नैसर्गिक संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. बघा 9 ते 22 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे म्हणाले. मग काय करायचं, आधी 9 ते 22 पर्यंतची बेरीज करायची. मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, एकूण संख्या काढून घ्यायच्या. 22 मधून किती गेले 9 गेले आणि अधिक 1 करायचा. मग अधिक 1 म्हणजे इथं काय करतो 22 वजा 8 करतो. 22 वजा 8 किती होतंय, 12 तून 8 गेले 4, 1 इथं किती येतात एकूण संख्या 9 ते 22 पर्यंत 14 येतात एकूण संख्या. मग इकडं काय म्हणलंय 8 ते 35 म्हणले. पहिली संख्या 8, शेवटची संख्या 35 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 35 मधून हा 8 म्हणजे 7 संख्या गेल्या, किती उरतात 28. एकूण संख्या किती 28. तुम्ही करून घ्यायचं असं बाजूला. 35 वजा 8 अधिक 1 एकूण संख्या 28. मग काय करायचं, या दोन्ही बघा याच्यापेक्षा ही संख्या कितीने कमी आहे म्हणले, म्हणजे दोन्हीतला फरक किती आहे विचारले. 2 ने 14 ला भाग दिला, कितीचा भाग जातो 7चा. 22 आणि 9 किती होतो 31 होतं. 22 आणि 9 31 गुणिले 7, 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजे यांची बेरीज किती आली 217. इथं यांचा भाग गेला 14चा. 14 दोन्ही 28, 35 आणि 8 किती होत आहे तर 35 आणि 8 43 होत आहे. 43 गुणिले 14 यांचा गुणाकार करून घ्या. 43 गुणिले 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिकम 42 ला 2 हातचे आले, 4 14 चौक 56, 4 60, 602. तर ही संख्या याच्यापेक्षा कितीने कमी आहे, म्हणजे दोन्ही मधला आपल्याला फरक विचारलाय. तर दोन्ही मधला फरक काढताना या 602 मधून 217 वजा करा. बघा 602 मधून 217 वजा करताना इथं 12 झाले. 12 मधून 7 गेले किती हो 5. 9 मधून 1 गेला 8. त्याच्यानंतर 5 मधून 2 गेले किती 3. 385 चा फरक येतो. म्हणजे ती संख्या बघा 9 ते 22 पर्यंतची ज्या नैसर्गिक संख्येची बेरीज आहे ती 8 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येपेक्षा कितीने कमी हो 385 ने कमी होईल. त्याच्यानंतर हे समजलं का, काय करतात अशा वेगवेगळ्या संख्या देतात, त्याच्यातली फरक तर विचारतात, नाहीतर त्यांच्या दोन्हीची बेरीज तर विचारतात. त्याच्यानंतर आता पुढला भाग बघा, या नैसर्गिक संख्येवरच तुम्हाला उदाहरण कसं पडते आता महत्वाचं आहे. आतापर्यंत सोपं होतं, पण इथून पुढचं जरासं महत्वाचं आहे. कसं महत्वाचं आहे बघा, हे अनेकदा परीक्षेमध्ये आपण चुकतो. कसं चुकतो बघायचं, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॉट 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 9 चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क देतात. म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज करायची आहे. आतापर्यंत तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज होती, नैसर्गिक संख्ये दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज करून त्यांच्यातला फरक होता किंवा त्याच्या बेरजेवर उदाहरण पडत होतं. पण आता काय आले हो, ह्या नैसर्गिक संख्याच आहेत, पण नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची तुम्हाला काय करायचं आहे, काय
बेरीज करायला सांगितली. मग अशा उदाहरणामध्ये लई टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं, अशा उदाहरणामध्ये शेवटची संख्या बघायची 9 गुणिले त्याच्या पुढली संख्या काय करायची 10 आणि गुणिले त्याच्या पुढली संख्या गुणिले त्याच्या या दोन्हीची बेरीज करायची. 10 आणि 9 किती हो 19. फक्त लक्षात ठेवायचं इथं भागिले काय करायचं 6 करायचे, इथं भागिले 6 करायचं. एवढं लक्षात ठेवलं की तुमचं उत्तर कधीच चुकत नाही. मग यांचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यावर बघा 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 2 पंचे 10 मग 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 5 गुणिले किती हो 19 त्रिक 57 मग 7 5 35 ला 5 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28. उत्तर किती येणार तुमचं 285 येणार. मग तुम्ही बघा काढून 1च्या वर्गाच्या ते 9चे वर्ग लिहा, तुमची बेरीज किती येईल 285 येईल. त्याच्यानंतर बघा याच्याच नंतरचं पुढचं उदाहरण काय करतात ते 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॉट 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 12चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क देतात. सेम काहीच करायचं नाही. हा 12 घ्यायचा गुणिले त्याच्या पुढली संख्या 13 घ्यायची गुणिले या दोन्हीची बेरीज करायची 25. फक्त लक्षात ठेवायचं भागिले काय करायचे 6 करायचे. मग 6 दोन्ही 12 बरोबर. मग 13 दोन्ही 26 गुणिले किती हो 25 मग 25 150 ला 0 हातचे आले किती 15 मग 25 दोन्ही 50 50 आणि 15 किती होतात 65. किती येते उत्तर तुमचं 650. तुम्ही बाजूला सगळ्याचे वर्ग लिहून करून बघायचे का करून बघा. त्याच्यानंतर बघा याच्यामध्येच आता हे इतकं तुम्हाला सोपं वाटलं पण याच्यामध्येच तुम्हाला चुकविते. मग कसं चुकविते, आता ही पोलीस भरतीची लेवल नाही, हे थोडंसं एमपीएससी ला विचारतात किंवा कुठला जर एसपी हुशार असेल तर जर टाकायचं म्हणलं तर असं टाकते. कसं टाकते 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग डॉट 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 18चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क. मग तुम्हाला कळत वाटते की मास्तरना आपल्याला शिकले काय शिकले मास्तरना 18 गुणिले 19 करायचं, शेवटची संख्या 18 गुणिले 19 करायचं गुणिले या दोन्हीची बेरीज करून इथं लिहायची. म्हणजे 10 10 20 9 18 किती हो 9 8 17 म्हणजे 37 यांची बेरीज इथं लिहायची आणि भागिले 6 करायचं. असं करतो आपण. मग असं केलं 18 त्याच्या पुढची संख्या 19 गुणिले त्या दोन्हीचा गुणाकार 37 आणि भागिले 6. मग तुम्ही करणार 6 त्रिक 18 मग 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 गुणिले 37. मग कुठं करायचं 57 गुणिले 37 इथं कोपऱ्यात करायचं. मग केलं 7 7 49 ला 9 हातचे आले 4 7 5 35 आणि 4 39 गुणिले 7 त्रिक 21 ला 1 हातचे आले 2 5 त्रिक 15 2 17 हे 9 10 ला 0 हातचा आला 1 11 ला 1 हातचा आला 1 2109 तुमचं उत्तर येतं. आणि हे 2109 ऑप्शन क्रमांक 1 लाच राहतं. मग ऑप्शन क्रमांक 1 तुम्ही कटकून क्लिक करता आणि मग घरी येऊन बघता अरे गडे माझं एवढं सोपं मास्टरचा व्हिडिओ मी 3दा बघून माझं चुकलं कसं. तर बाळा चुकलं कसं, कारण ही स्टेप कधी लागू होते तर तेव्हा लागू होते ज्या वेळेस 1च्या वर्गापासून स्टार्ट होते त्यावेळेस. मग 1च्या वर्गापासून स्टार्ट होत नाही झालं असं जर पुढून स्टार्ट झालं तर करायचं काय, काहीच करायचं नाही, वजा करायचं. इथं वजा करायचं. वजा केल्यावर किती पर्यंतचे वर्ग नाही तो 1चा वर्ग 2 अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर. ही इथपर्यंत 4च्या वर्गापर्यंतचे नाही पण 1 ते 18 पर्यंतच्या वर्गाची बेरीज किती आले 2109. मग 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4च्या वर्गापर्यंतचे नाही तर तेवढे काय करायचं याच्यातून वजा करून टाक तुझं उत्तर येते. मग हे वजा कसं करायचं तसे येतो वजा. शेवटची संख्या 36 स्टेप गुणिले पुढची संख्या 5 गुणिले या दोन्हीची बेरीज 9 भागिले 6 म्हणजे 1 ते 4 पर्यंतच्या वर्गाची काय येईल बेरीज येईल. मग बघ बे दोन्ही 4 बे त्रिक 6 3 त्रिक 9 5 त्रिक 15 दोन्ही किती हो 30. मग या 2109 मधून 30 वजा कर. 9 मधून 0 गेले 9 10 मधून 3 गेले 7 0 0 तुझं खरं उत्तर काय येईल तर 2079 येईल. 2109 मधून फक्त तुला काय करायचं 1चा वर्ग ते 4च्या वर्गापर्यंत वजा करायचे म्हणजे 30 वजा करायचं. तुझं उत्तर काय आलं 2079. पुढचं उदाहरण बघूत म्हणजे तुम्हाला अजून समजेल की कसं. बघा समजा इथं 8चा वर्ग अधिक 9चा वर्ग अधिक 10चा वर्ग डॉट 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 20चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क असं जर आलं
तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. हा 20 आहे, इथं लिहायचा 20 गुणिले त्याच्या पुढली संख्या 21 गुणिले या दोन्हीची बेरीज 41 भागिले फक्त 6 करायचं. इथं वजा द्यायचं, वजा. हे तुमचं इथपर्यंत जर उत्तर काढलं म्हणजे काय आलं तुमचं, 1 चा वर्ग ते 20 च्या वर्गापर्यंतची बेरीज आली, परंतु 1 ते 7 पर्यंतच्या वर्गाची नाही. मग 1 ते 7 पर्यंतच्या वर्गाची बेरीज आपल्याला काय करायची, वजा करायची आहे. मग 1 ते 7 ची शेवटची संख्या 7 गुणिले पुढली संख्या 8 गुणिले त्या दोन्हीची बेरीज 15 आणि भागिले 6 हे वजा करून टाकायचं. आता बघा काय करायचं, 3 7 21, 3 दोन्ही 6, 2 न 20 ला भागलं कितीचा भाग, 10चा. मग 10 गुणिले हे 7 1 7, हे 7 चोक 28, म्हणजे तुमचं इकडलं उत्तर आलं 2870. आता इकडलं काय ते बघू, 3 5 15, 3 दोन्ही 6, 2 चोक 8, 7 गुणिले 4 पंचे 20, 7 दोन्ही 14, म्हणजे 140 वजा करायचे. शून्यामधून शून्य गेले, 0 7 मधून 4 गेले, 3 8 मधून 1 गेला, 7 2, जशास तसं तुमचं उत्तर काय आलं, 2730 आलं. 2730 समजलं तुम्हाला कसं करायचं. आता पुढे बघू आपण, थोडस पुढे जाऊ. आता वर्गाचं झालं, पण नैसर्गिक संख्येमध्येच काय करतात ना, पुढे बघा. नैसर्गिक संख्येमध्येच आता वर्ग झालं, घनाच करतात. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन डॉट 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 9 चा घन बरोबर क्वेश्चन मार्क. मग म्हणतात आता करा, याची काय करा, घनांची बेरीज करा. नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज काहीच नाही, एकदम सोपं आहे. काय करायचं, 9 गुणिले 10 भागिले 2 करायचं आणि याचा वर्ग करायचा. काय करायचं, पायांची बेरीज करून त्यांचा वर्ग करायचा. मी काय केलं, सुरुवातीला हा पायांची बेरीज, आपण नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करत होतो, 1 पासून 9 पर्यंत स्टार्ट झाल्यावर 9 गुणिले 10 भागिले 2 त्याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. फक्त काहीच नाही, वर्ग करायचा आहे. म्हणजे 2 पंचे 10, 9 पाचा 45 चा वर्ग करायचा आहे. 45 चा वर्ग किती येतो, वर्ग कसा करायचा बघा. आता 5 चा वर्ग 25 ला 5 घ्यायचे, हातचे किती 2. त्याच्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करायचा, 5 चूक 20, त्याची दुप्पट करायची 40, हातचे आलेले 2, 42 ला 2, पुन्हा हातचे आले 4. आता राहिला हा 4, 4 चा वर्ग 16 आणि हे 4, 16 आणि 4 किती व 20. तुमचं उत्तर येईल 2025, म्हणजे 45 चा वर्ग. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, असं कुठपर्यंत जायचं तुम्हाला, 9 च्या घनापर्यंतची बेरीज करायच्या. मग 9 च्या घनापर्यंतची तुम्ही जर असं लिहून बेरीज केली तर तुम्हाला बघा 2025 येईल, 2025. त्याच्यानंतर बघा मित्रांनो काय करायचं, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की या सर्व पायांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा. बरं, आपण पुढे बघू असंच उदाहरण. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन डॉट 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 12 चा घन बरोबर क्वेश्चन मार्क. काहीच नाही, 1 ते 12 पर्यंतची बेरीज करायची आणि त्यांचा वर्ग करायचा. म्हणजे काय करायचं, 12 गुणिले 13 भागिले 2 करायचं, 2 सकम 12, 13 संग 78, याचा वर्ग करायचा. फक्त पायांची बेरीज किती आली, 78. 78 चा वर्ग करायचा. मग कसं करायचं, 8 चा वर्ग 64 ला 4, हातचे 6 लिहून घ्यायचे, वरी लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं, 7 8 या दोन्हीचा गुणाकार, 7 8 56, 56 ची दुप्पट करायची. किती होते, 50 ची दुप्पट 100 आणि 6 ची दुप्पट 12, म्हणजे 112. 112 मध्ये हे 6 मिसळायचे, 118 होते. हातचे किती आले आता, 11 आले. 11. 7 चा वर्ग करायचा पुन्हा या 7 चा वर्ग 49. 49 मध्ये हे 11 मिसळायचे, किती होतात, 49 मध्ये 1 मिसळला 50 आणि 10 60, म्हणजे तुमचं उत्तर किती येईल, 6084. आता याच्या पुढे जाऊन इथपर्यंत पोलीस भरती संपली. पण तलाठी, ग्रामसेवक ज्यांना द्यायचे आहे, ज्यांना एमपीएससी करायचे आहे, त्यांच्यासाठी कसा क्वेश्चन पडू शकतो बघा. याच्यामध्ये फॉरवर्ड क्वेश्चन, याच्यातलाच काय करतात हो, 5 चा घन अधिक 6 चा घन डॉट 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 7 चा घन डॉट 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 15 चा घन बरोबर क्वेश्चन मार्क असं देतात. मग तुम्ही इथं तसं जर केलं, पायांची बेरीज करून जर वर्ग केलं तर तुमचं उत्तर बरोबर येते. पण पायांची बेरीज करताना तुम्ही असं जर केलं 15 गुणिले 16 भागिले 2, तर तुमचं उत्तर चुकते. तर 1 पासून जर सुरुवात असेल तर ही स्टेप, नसेल तर आपलं काय, पायांची बेरीज करायचं सूत्र कोणतं, पहिली संख्या 5 अधिक शेवटची संख्या 15 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. बघा 1 पासून 15 पर्यंत 15 संख्या,
मग हे 4 काढून टाकायच्या. पहिल्या 1 2 3 4 नाहीत, एकूण 15 संख्या 1 पासून 4 नाहीत तर 15 मधून 4 वजा करा, एकूण संख्या किती येतील 11. जर तुम्हाला एकूण संख्या काढायचं मी दिलेलं सूत्र माहित असेल तर काही टेन्शनच नाही. 15 मधून हे पहिली शेवटच्या संख्या 15 वजा पहिली संख्या 5 अधिक 1, 15 मधून 5 गेले 10 आणि अधिक 1 11. हे लक्षात ठेवायचं. 15 आणि 5 किती हो? 20 भागिले 2 गुणिले 11. 20 ला निम्म केलं 10 गुणिले 11 किती येते? 11 10 10 याचा फक्त तुम्हाला वर्ग करायचा. पायांची बेरीज केली किती आली? 110. 110 चा वर्ग सोपा आहे. 11 चा वर्ग 121. वर्ग आहे म्हणून 1 शून्याच्या जागी 2 शून्य द्यायचे. तुमचं हे उत्तर आलं. समजलं तुम्हाला कसं सोडवायचं? याच्यामध्येच आता दुसरं एक उदाहरण बघू. 8 चा घन अधिक 9 चा घन अधिक 10 चा घन डॉट 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 16 चा घन बरोबर क्वेश्चन मार्क. असं उदाहरण आलं. काय करायचं? सगळ्यात सोपं, पायांची काय करायची? बेरीज करायची आणि त्यांचा वर्ग करून टाकायचा. मग पायांची बेरीज कशी हो? पहिली संख्या 8 अधिक शेवटची संख्या 16 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 8 ते 1 ते 16 पर्यंत किती? 16 संख्या आहेत. मग 8 ते 16 पर्यंत किती होत्या? तर तुम्ही म्हणता आता निम्म 8 काढून टाका सर, 8च राहतात. 8 राहत नाहीत. एकूण संख्या किती होतात? 9. कारण काय करायचं? 16 मधून शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या 8 वजा करायची आणि अधिक 1 करायचं. 16 मधून 8 गेले 8 अधिक 1 किती हो? 9. एकूण संख्या किती? 9. मग 16 आणि 8 किती होतात? 24 भागिले 2 गुणिले 9. 24 ला 2 ने भागितलं 12. 12 नम अष्टोदर्शे 108 चा काय करायचा? वर्ग. पायांची बेरीज झाली 108. त्यांचा वर्ग करायचा. वर्ग करताना काय करायचं? हा पहिला 8 आहे. मग 8 चा काय करायचा? वर्ग. 8 चा वर्ग 64 ला 4 हातचे आले 6. आता या दोन्हीचा गुणाकार करायचा. या 10 चा आणि 8 चा. 10 8 80. 80 ची दुप्पट 160. 160 मध्ये काय करायचे? हे 6 मिसळायचे 166 होते. मग उरलेले 16 काय करायचे? हातचा घ्यायचे. समजलं? 10 8 80. 8 ची दुप्पट 16. 160 मध्ये हातचे 6 166. 6 8 16 हातचा. आता या 10 चा वर्ग किती हो? 100. 100 मध्ये हे 16 मिसळा किती होतात? 116. तुमचं उत्तर येईल 11,664. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथेच थांबू. तुम्हाला समजलं असेल आणि पार्ट 2 म्हणजे पूर्ण संख्या चॅप्टर पासून जे पूर्ण तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जर शिकायची असेल तर हा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला अजून एकदा कळकळीची विनंती, विद्यार्थ्यांनो इथं तिथं पैसे घालत बसण्यापेक्षा तुम्ही इथं फ्री मध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जर आवडलं असेल तरच सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे नवनवीन असेच व्हिडिओ टॉपिक वाईज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल आणि मी तुम्हाला असं सुरळीत शिकवणार आहे. संख्या चॅप्टर पासून नैसर्गिक संख्येपासून चालू झाला असं सुरळीत तुम्हाला पूर्ण तुमचा अभ्यासक्रम या चॅनलवर फ्री मध्ये कंप्लीट करून देतो आणि तुमच्याकडे 1 रुपयाची सुद्धा फीसची मागणी न करता मी तुमच्या भविष्यासाठी तुमच्यासाठी मला काहीतरी करायचंय म्हणून मी हा फॉर्मॅट सुरू केलेला आहे. या नवीन उपक्रमाला तुमची साथ भेटावी आणि खेड्यापाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचावा, त्याला जेणेकरून पैशाचा प्रॉब्लेम असेल, कशाचा प्रॉब्लेम असेल, सिटीत येऊन क्लासेस लावण्यापेक्षा 10,000 घालण्यापेक्षा घरी बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहणं शक्य होईल या पद्धतीपर्यंत मी हा उपक्रम चालू केलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्याने सुद्धा आपलं पूर्ण व्हिडिओ पाहून घरी बसून आपल्या व्हिडिओचा आनंद घेतला पाहिजे विदाऊट पैशाचं. कसा आहे आपला उपक्रम? फुकट फुकट फुकट. चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.